खायला हवी. सारखं अर्धा अर्धा लिटर दूध तापवायचं म्हणजे साय खूप जास्त आहे. तुम्ही काय म्हणणार मॅडम, सगळी कामं करून मगच बसत जा ना तुम्ही व्हिडिओला, कशाला तुमची कामं आम्हाला दाखवता म्हणणार ना तुम्ही. मला म्हणताच हो तुम्ही. पण मी तुम्हाला काय सांगितलं, सारखं अर्धा अर्धा लिटर दूध तापवावं. कारण काय होतं, समजा तुम्ही 1 लिटर दूध एकदम तापवलं आणि समजा ते उतू गेलं तर मग सगळी साय निघून जाते, पहिली गोष्ट. दुसरं, सारखं अर्धा अर्धा लिटर दूध तापवलं की जेव्हा जेव्हा ते संपलं की पुन्हा अर्धा लिटर तुम्ही तापवता आणि तेव्हा चहा पिता, दूध पिता, तर त्या दुधाची टेस्ट वेगळी असते, मस्त लागतो चहा. हे एक झालं. तर म्हणून मी सारखं अर्धा अर्धा, आणि साय खूप जास्त पडते बरं का, आणि साय वाया जात नाही. म्हणून मी तुम्हाला सारखं अशा छोट्या छोट्या गोष्टी किंवा छोटे छोटे मेसेजेस मी देत असते, शेअर केअर करत असते. तुम्ही मला असं काय काय सांगत असता तेही मी शिकत असते. मला आवडतं ते शिकायला. तुम्ही मला ओरडता तेही मी ओरडून घेते, कारण चांगल्यासाठीच तुम्ही ओरडत असता ना, तर त्यामुळे तेही ओरडून घेत असते. मीही जाम टीका बिका करत असते, नावं बिवं ठेवत असते. अहो शेवटी आपण 60 झालेली स्त्री काय करणार, नावं ठेवायला पटाईत असते, अनुभव एकतर. आणि आम्ही नावं ठेवली तर कोण काय म्हणत नाही हो, फारसं लक्ष देत नाही आमच्याकडे. म्हणजे कसं, नावं ठेवलं तर फारसं कोण उलट बोलत नाही. आता समजा एखादी तरुण मुलीनं एखाद्याला नावं ठेवली किंवा काहीतरी चुका दाखवल्या की लोक लगेच उलटं बोलू शकतात. ह्या वयात उलटं बोलत नाहीत. मी अगदी बघितलेलं आहे की मानतात लोक, मानतात हा एकच शब्द खरा आहे. वयाला मानतात, राहणीमानाला मानतात, सगळ्या गोष्टींना मानतात लोक, आणि त्यामुळे विचारांना सुद्धा मानलं जातं. मला खूप असं मस्त वाटतं की मी जेव्हा असे विचार सांगते, आणि मला जेव्हा जेव्हा कोण कोण भेटतं जिथे जिथे, की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो, सगळ्या वयोगटातली. परवा तर अक्षरशः एक 12-15 वर्षाचं पोरगं सायकलवर, मी वॉकिंगला चाललो ते सकाळी, आलं, मॅडम मॅडम तुम्ही त्याच ना, हो हो हो, मग मी तुमचा व्हिडिओ बघतो. म्हटलं तू कशाला बघतोस रे व्हिडिओ माझे? तर नाही, म्हटलं मलाही आवडतात आणि आमची आईला पण आवडतात. आमची आई आणि मी, आम्ही दोघं पण बघतो आणि आम्ही बघतोच, आमच्या घरात आजी पण बघते. म्हणलं अरे सगळेच काय माझे व्हिडिओला, तुमच्या वयातल्या मुलांसाठी नसत. नाही, आम्हाला आवडतं, आम्हाला आमची आजी भेटल्यासारखं वाटतं. छान वाटलं मला. तर त्यामुळे काही काही व्हिडिओज असतात ते मला असं जाणून बुजून वाटतं की आजचा माझा व्हिडिओ हा लहान मुलांनी बघू नये असं मला वाटतंय. पण काय करणार आता, म्हणून मी हसत कळत जेवढं मला बोलता येईल तेवढं मी बोलत असते, आणि मुलांच्या मनावरही वाईट परिणाम होऊ नये हाही मी विचार करत असते मी बोलताना. पण जरी आपण म्हटलं सोशल मीडियामुळं, आजकालच्या टीव्हीमुळं मुलांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत, तरी असं आपली आजी हे बोलतीये हे कुठल्याच नातवंडांना आवडणार नाही. पण तरी हा विषय मला आज बोलावासा वाटला, कारण आवश्यक आहे हो. जेव्हा आपण सोशल मीडियावरती आजकाल बघतो की ठीक आहे, आता मी ही साडी घातली, आता मी असं सांगितलं, हे बघा हे ब्लाऊजचं माझं फॅशन बघा, ही कशी आहे, बरोबर आहे का, छान आहे का, असं मी म्हणत असते ना. मी आज काय घातलेलं आहे, फुल घातलंय का नाही, आज विसरलेलं आहे. मी जेव्हा अशा ह्या गोष्टी दाखवत असते तेव्हा मला वाटत असतं की माझ्या सगळ्या मैत्रिणींनी, गृहिणींनी सुद्धा असं मस्त राहावं, छान राहावं, टकाटक राहावं असं वाटत असतं. किंवा समजा तुम्ही कुठे गावाला गेलात, फिरायला गेलात, त्या ठिकाणी सुद्धा असं मस्त छान फॅशनेबल साड्या नेसून गेल्यात की ज्या कुठेही ट्रान्सपरंट नाही आहेत, ज्यातनं काही अंगप्रदर्शन होत नाही आहे, असं नेसून गेलात ना की ते सगळे फोटो बिटा इतके सुंदर दिसतात, छान दिसतात. आता कालच माझी एक मैत्रीण नरसोबावाडीला गेली होती. तिकडे कृष्णा माताचा उत्सव होता, कृष्णावेणी उत्सव होता, आणि जवळजवळ सगळ्या स्त्रियांनी त्यामध्ये नऊवारी साड्या नेसल्या होत्या आणि त्यांचा फोटो टाकला होता. 25-30 होत्या जणी. आणि मला त्यांनी सांगितलं की मॅडम तिथं तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी, माझ्या मैत्रिणींनी सांगितलं की खूप जणींनी सांगितलं की अरे तुमच्यावर कुलकर्णी मॅडम नाही आले का, आम्ही त्यांच्या फॅन आहोत किंवा आम्ही त्यांचे व्हिडिओ बघतो.
त्यामुळे सगळ्या वाडीतल्या ज्या ज्या माझ्या व्हिडिओ बघताना त्यांना सगळ्यांना थँक्स 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 थँक्स. तुमच्या प्रेमाबद्दल थँक्स. तुमच्यामुळे, तुमच्या ह्या सदिच्छांमुळे मला खूप छान वाटतं. शुभेच्छा मला फार आवश्यक आहेत तुमच्या, आणि तुमचं प्रेमही खूप आवश्यक आहे. छान वाटतं, छान वाटतं. आणि मलाही फार छान वाटतं जेव्हा जेव्हा मी वाडीमध्ये कार्यक्रमाने येते आणि त्यावेळेला तुम्ही नऊवारी साडीमध्ये छान 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 नटून असं एखाद्या कार्यक्रमाला आलेलं असता, जेवायला आलेलं असता. परवाच्या त्या फोटोमध्येही बघितला मी, माझ्या मैत्रिणीने तो ग्रुप फोटो काढला होता की सगळ्याजणी नऊवारी साडी नेसल्या होतात आणि छान नटून तो फोटो काढला होता उत्सवासाठी. मला खूप आवडलं, मस्त वाटलं. थँक्स. आपल्या स्त्रीत्वाला आपण कसं सर्वांच्या समोर आणायचं, देवीच्या रूपामध्ये आणायचं का आणि कशाच्या रूपामध्ये आणायचं आहे प्रत्येकाने ठरवायचं आहे. हो, तर मला वाटतं की पण देवीची पूजाच होते ना. आपण जेव्हा नवरात्रामध्ये देवीची पूजा करतो, किती तिला नटवलेलं असतो, रोज वेगळ्या वेगळ्या रूपात नटवलेलं असतो. किती मस्त वाटतं की नाही, किती छान वाटतं. आपल्याला मनाला आनंद होतो, समाधान वाटतं, विश्वास वाटतो, आधार वाटतो. आई आई माऊली, जगदंबा माऊली असं आपण म्हणतो, नमस्कार करतो. हो का नाही? तसंच आहे ते. तर खरंच आपलं राहणीमान, आपल्या स्त्रियांचं राहणीमान कसं असावं ह्याच्यावरती लोकांची आपल्याकडे बघायची नजर काय असावी हे ठरतं. आपणच ठरवतो ती नजर, बरं का. आत्ताच एक मी फिल्म पण बघितली आणि एक मुलाखत पण बघितली आणि दोन्हीमधनं माझ्या मेंदूला भयंकर त्रास झाला आणि म्हणून मी भडाभडा भडाभडा आता ते बोलणार आहे तुमच्यासमोर. त्याच्यामध्ये त्या एका स्त्रीनं सांगितलं, तिचं वय आहे 60च्या वरची आहे. यापूर्वी मी यावर बोलले असेल कदाचित. त्यावेळेला तिनं सांगितली की मला एका 15 वर्षाच्या, माझ्यापेक्षा 4 गुणा कमी असलेल्या, म्हणजे तीही 60 नंतरची 15 वर्षाच्या मुलानं मला प्रपोज केलं. मग मला त्यानं विचारलं प्रपोज म्हणजे काय, तर ती म्हणला की जो बोलला त्यानं अतिशय घाणेरड्या लँग्वेजमध्ये, अश्लील भाषेमध्ये माझं कौतुक केलं आणि माझ्याशी बोलला तो आणि प्रपोज केलं. प्रपोज केलं म्हणजे काय की त्यानं आपण रिलेशन ठेवूया का असं वगैरे, मी तुमच्या प्रेमात पडलोय वगैरे असं म्हटलंय, असं त्यानं त्या बाईनं सांगितलं. ती बाई कायम साड्या नेसते, फर्स्ट क्लास साड्या नेसते, सुंदर नटते, बेस्ट, अगदी गळ्यातलं घालेल, कानातलं घालेल, वेगवेगळ्या प्रकारचं सुंदर आहे ती, म्हणजे राहते पण छान. परंतु फक्त ती तिचे फोटो जेव्हा टाकते सोशल मीडियावर तेव्हा साडीतलेच टाकते, पण पदरच घाणेरडा घेईल, इकडून हे दिसू दे, तिकडून ते दिसू दे, सगळं कसं दिसेल आणि समोरच्या पुरुषांच्या भावना कशा चाळवतील अशा प्रकारचे ती फोटो पोस्ट करते. आणि तिला विचारलं त्यांनी की तुम्ही फोटो, ती म्हणते मला आवडतं आणि म्हणून मी करते, मला आवडतं. मग तिला विचारलं की तुम्हाला जेव्हा त्या 15 वर्षाच्या मुलानं तुमच्याशी तशा लँग्वेजमध्ये बोलला तेव्हा तुम्हाला काय वाटलं. ती म्हटली मी माणूस आहे, मला छान वाटलं. ती जेव्हा हे वाक्य म्हटली, मी माणूस आहे, मला छान वाटलं, वयाच्या 65ला आलेली जेव्हा बाई हे बोलते तेव्हा मी माझ्या स्वतःच्या मनात डोकावून बघितलं की हो का, असं छान वाटतं का आपल्याला, कोणी आपली घाणेरड्या नजरेनी, घाणेरड्या वृत्तीनं केलेली स्तुती, खोटी स्तुती जी असेल ती केली तर आपल्याला बरं वाटतं का. मी असं माझ्या मनाला विचारलं आणि मी असा मनामध्ये एक विचार केला की असं मला खरं बरं वाटतं का. खूप सारे विचार आले, खूप सारे प्रसंग मी डोळ्यासमोर आणले आणि मला असं वाटलं की अजिबात नाही. माझी ती सगळी हौस पूर्ण केली आहे. हो, माझ्या नवऱ्यानं सगळी हौस पूर्ण केली आहे माझी. आम्ही भांडायचो, करायचो, सगळं करायचो, पण माझी हौस सगळी त्याला पूर्ण केलेली आहे जी एका बायकोची पुरुषानं करायला पाहिजे ती. मग आम्ही कशाला, पोट एकदा भरलेलं आहे आणि मग कशाला ते बाहेरची अपेक्षा पाहिजे. हो, बाहेरची अपेक्षा कोण करेल, भुकेला माणूस करेल ना. का आपलं घरामध्ये फुल्ल जेवण जेवलेलं आहे तरी बाहेर हॉटेलमध्ये जाऊन माणूस खाईल का. साधी गोष्ट आहे. मला राग आला बरं का, म्हणून मी तुम्हाला बोलले अशी. आणि मी स्वतःला विचारलं की मला हे आवडतंय का. मला कोणीतरी जाता जाता समजा एखाद्या माणसानं, पुरुषानं धक्का मारला तर कसं वाटेल.
काही नाही, लगेचच काय होईल माझं आपोआपच, 2 खांद्यावरनं पदर गर्दीमध्ये चटकन. बसमध्ये बसल्यावर शेजारचा माणूस चिकटून बसायला लागला तर बाजूला व्हा, बाजूला बसा, किंवा मी उभी राहते तुम्ही बसा, आडवं तिडवं काय बसायचं ती. पण आपल्याला तो लहान मुलगा असू दे, मोठा माणूस असू दे, अगदी सुंदर असू दे, राजबिंडा असू दे, काही असू दे, विशिष्ट वयानंतर ह्या गोष्टी बऱ्या वाटतील का? नाही वाटणार, नाही वाटत. ज्याचं मन तृप्त आहे, आणि एक लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल की समजा एखाद्या स्त्रीचं मन तृप्त नाही, काय करावं तिनं? वयोमानानुसार तुमचे हार्मोन्स, स्त्री हार्मोन्स हे कमी होतात. तृप्तता आणि अतृप्तता ही राहत नाही. या गोष्टींची आवश्यकता तुम्हाला भासत नाही. हे तुम्ही फक्त सोशल मीडियावरती लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी करत असता. आतून आता डायबेटीस माणसाला गोड खावेसे वाटेल का? नाही. त्यामुळे म्हाताऱ्या माणसांना, म्हाताऱ्या स्त्रीला या गोष्टी नकोशा वाटतात. पुरुषांची गोष्ट वेगळी. तो वयाच्या 75-80 पर्यंत तरुण राहू शकतो, कारण त्याचे हार्मोन्स असतात, त्याला सिक्रेट होत असतात मेंदूतून. स्त्रीला होत नाही तसं. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. उगाचच वयाच्या 60-65च्या स्त्रीनी असं म्हणावं की अजूनही माझ्या भावना जिवंत आहेत, तर चूक आहे. नाही जिवंत राहू शकत. ती प्रेमाची असू शकते, वात्सल्याची असू शकते, पण ती बिभत्स कधीही नजरेची आवश्यकता तिला कधीही वाटत नाही. तिला ते आवडत नाही. आकर्षणातलं प्रेम तिला आवडत नाही. नाही आवडत स्त्रीला. हे ते फक्त सोशल मीडियासाठी होतं, आणि त्यामुळे काही बायकांची मेंदू अशी हलू शकतात की अरे बापरे, आता आम्हाला हे मिळत नाही किंवा आमची इच्छा होत नाही तर काय, अरे नाही, नॉर्मल आहे, काय टेन्शन घेऊ नका. खूप सारखं जगामध्ये आहे की ज्याच्याबद्दल जे आपल्याला आकर्षण वाटू शकतं, प्रेम वाटू शकतो, फक्त पुरुष आणि पुरुषाबद्दलचा काय भावना हे एकच आनंद निर्माण करण्यासाठी आवश्यक नाही. हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. आणि सोशल मीडिया ह्या चुकीच्या गोष्टी त्या तिथं दाखवत असतं, आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे काय, माझ्यात काहीतरी चुकतंय का, माझ्यात काही कमी आहे का, असं वाटतं. काहीही कमी नाही. जे चाललंय तुमचं ते अगदी योग्य चाललंय. सोशल मीडियावरती काही फोटो तुम्हाला काहीतरी मैत्रिणींच्या सोबत वगैरे जातात, त्यावेळेला तुम्ही पोस्ट करता, तुम्हाला लाईक्स मिळतात, आणि जे काही वेळेला तुम्हालाही असं वाटतं काहीतरी असं आपण असं वगैरे काहीतरी करावं, एखादा रोमॅन्टिक भाव द्यावा वगैरे वगैरे, असलं काहीतरी एखादं पोज द्यावी वाटतं तुम्हाला. इतरांचं सगळं बघून आपणही करावं, आणि ते पोस्ट केल्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा स्टेटसवर किंवा फेसबुकवर किंवा इन्स्टावर जेव्हा त्याच्या खाली घाणेरडी कमेंट अनोळख्या व्यक्तीकडनं मिळते, त्यावेळेला तुम्हाला अनोळखी व्यक्तीकडनं मिळते, त्यावेळेला तुम्हाला अशी शिसारी येते, घाण वाटते, आणि तुम्ही ती पोस्ट डिलीट करता किंवा कमेंट डिलीट करता किंवा त्या माणसाला ब्लॉक करता. कधी लक्षात ठेवा. आणि असंच होतं. तुम्हाला फक्त वाटत असतं माझ्या मैत्रिणींनी मला छान म्हणावं, माझ्या बहिणींनी मला छान म्हणावं, माझ्या नवऱ्याने मला बघावं, पण म्हणून त्याच्यातनं काही भावना अशा उचंबळत असतात. असं नाही की आल्या आल्या लगेच नवऱ्याला घट्ट मिठी मारावी आणि काही करावं. अजिबात नसतं. फक्त नवऱ्याने म्हणावं भारी टाकला होतास का फोटो, छान दिसत होता तुला, अजूनही चांगलं शोभतंय तुला, एवढाच अपेक्षा असते. एवढीच अपेक्षा असते स्त्रीची. याच्या पुढेही काहीही असत नाही. कारण तुम्हाला मेंदूत हार्मोनच नाहीये, तर तुमचं काय होणार आहे? साधी गोष्ट आहे. वयोमानात सगळ्या गोष्टी बदलतात. प्रेम हे तुमचं वात्सल्यामध्ये बदललं पाहिजे. प्रेम हे तुमचं आत्मीयतेमध्ये बदललं पाहिजे. प्रेम हे राहणारच आहे तुमच्यामध्ये, परंतु ते प्रेम वेगळ्या पद्धतीने सेवाभावातनं उत्पन्न होणार आहे. अशा सगळ्या गोष्टीतनं तुमचं हे जागृत झालं पाहिजे ना प्रेम, किंवा दिसलं पाहिजे. विकृत रीतीनेच दिसलं पाहिजे का? समजा तुम्हाला नवऱ्याबद्दल खूप भावना उफाळून येत आहेत आणि प्रेम उफाळून येते,
आणि दोघांच्याकडेही ते हार्मोन्स फारसे शिल्लक नाही आहेत, लक्षात घ्या. तर अशा वेळेला काय होईल, तुम्ही जराशी चिडचिड आणि मग केअर अँड टेकर. चहा पाहिजे का, देऊ का चहा करून, थांब येताना मी वडा घेऊन येतोय, आणि मग आपण बसून चहा पिऊ, विषय संपला. प्रेम हेच प्रेम, हेच प्रेम, विशिष्ट वयानंतर. कळलं का? त्यामुळे जे तुम्हाला हे असं घाणेरडं दाखव, आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं की मी वेगळे वेगळे कपडे घालतीये आणि त्यामुळे मी पोस्ट करतेय, तर हे योग्य का अयोग्य काय नाही, तुम्हाला तेवढंसं करावंसं वाटणं योग्य. कारण आपल्याला काय होतं माहिती का, तरुण राहावंसं वाटतं, आणि मग तरुण इतर कसे तरुण राहतात तर तसंच तरुण राहावंसं वाटतं ना. मग त्यात ते काही चुकीचं नाहीये, ते पोस्ट करणं वाटणं, कारण की आपल्या मैत्रिणींनी बघावं असं वाटतं. ते इतरही बघतात ते सोडून द्या, पण आपल्याला असं वाटतं की आपल्या मैत्रिणींनी बघावं आणि त्यांनी म्हणावं भारी दिसतीस ग, छान दिसतीस, अजूनही तुला, अगो बाई कसं काय छान जमतंय तुला, मला काही छान ड्रेसेस असे घालताच येत नाहीत ग, मला सूटच होत नाहीत. झालं एवढं म्हटलं की आपली मस्त आपण तृप्त, आपल्याला बाकी काही नको असतं. ते जे सोशल मीडियावरून घाणेरडं डोक्यात भरवायचं काम करतायत ना, ते त्यांना लाईक्स आणि त्यांना व्ह्यूज मिळावेत म्हणून, बाकी काही नाही. आणि हे बघा, समजा मी जर का असे घाणेरडे कपडे घालून जर का असं आपण दाखवलं, तर लोक बघणारी मज्जाच घेणार आहेत, लोकांना मजाच वाटणार आहे बघायला, त्यांना काय जाते त्यांना, आणि लायकी काढणार आहेत, विषय संपला. अगदी तुम्हाला मी साधी गोष्ट सांगते बरं का, की तुम्हाला माहिती आहे मी असं व्यवस्थित असं छान साडी, मला 2 खांद्यावरून जमत नाही, तर मी अशी व्यवस्थित साडी बिडी नेसूनच सगळीकडे जाते, तुम्हाला माहिती आहे. मी तेव्हा अशीच परवा एक जण मला भेटले, 15 वर्षानंतर बघतोय की मॅडम तुम्हाला, होय अहो जशा होत्या तसाच आहे की तुम्ही, काहीच फरक नाही तुमच्या. मी म्हटलं तुम्ही पण आहे तसंच आहे की. माझ्यापेक्षा 10-1 वर्षांनी लहान व्यक्ती बरं का. मॅडम अहो काहीच बदल नाही तुमचा. आणि लगेचच बायकोला बोलवलं आणि अय ए इकडे काय, इकडे या मॅडम बरं का, मॅडम तुमचं वय सांगा, मॅडम तुमचं वय सांगा. मी म्हटलं तुम्हीच सांगा. बायकोला विचारलं, यांचं वय सांगायचं, ती गोंधळून गेलेली, तिला काही सुधरे ना. मी म्हटलं माझी 65 आलेली आहे हो. मग तिलाही काय कळेना उत्तर काय द्यावं, नवरा कशासाठी सांगायला लागलाय. आणि त्यानं म्हणला, पटकन नमस्कार केला, स्वतः नमस्कार केला, बायकोला नमस्कार करायला लावला आणि म्हणलं मॅडम तुम्ही अगदी आहात तशाच आहात, पूर्वीसारख्याच फ्रेश एनर्जेटिक. आम्ही तुमच्याकडनं आदर्श घ्यायला पाहिजे की असंच राहायला पाहिजे आयुष्य. बघा बरं, म्हणजे हे असंच लोकांना वाटलं पाहिजे ना हो वयोमानानुसार. तर ती त्या बाईला ज्या पद्धतीने त्या 15 वर्षाच्या मुलानं म्हणे प्रपोज केलं, ते काही योग्य आहे का? असं जर का आपल्याला समाजामध्ये दिसायला लागलं तर काय होईल हो. मग तुम्ही म्हणाल की काही नाही, असं असं आहे, हल्ली वयापेक्षा लहान मुलांबरोबर बायका पळून जायला लागलेल्या आहेत. ते सोशल मीडियापुरतंच असतं, सोशल मीडियावर व्हिडिओ टाकण्यापुरतं असतं. आणि समजा असं काही झालेलं असेल तर ते लग्न सक्सेसफुल होईल असं मला तरी काही वाटत नाही. आकर्षणातनं झालेलं लग्न हे सक्सेसफुल होणं शक्य नाही. त्याला बरीच गोष्टी आहेत. समजा तो मुलगा लहान आहे, तो बाकीची लफडी करणार, तिचे पैसे विषय घेणार आणि मग जाणार दुसऱ्या मुलीबरोबर. हे तर काय सगळीकडेच आहे हो. तर त्यात संसार ओढणं कसं असेल. जी बाई 65ची आहे त्यांना संसार करायचा पण नाही आहे. तो उगाच त्या मुलाकडनं जरासं गोड गोड बोलून छान छान तो किती वेळा म्हणणार आहे. ॲक्च्युली जेव्हा परिस्थिती समोर येईल त्यावेळेला त्याच्यात लक्षात येईल की अरे ह्याच्यात काय विशेष, नुसतं हा दिखावाच आहे. संपला विषय, संपला. मला एवढंच सांगायचं होतं की असे जे घाणेरडे व्हिडिओज समोर येतात त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी स्त्रीकडे बघण्याची जी ही असते वृत्ती असते पुरुषांची, मुळात काही पुरुषांची वृत्ती वाईट असते, तरी सुद्धा स्त्रीनं स्वतःला कसं लोकांच्या समोर आपण कसं राहायला पाहिजे हे आपण ठरवायला पाहिजे. आणि विशिष्ट वयानंतर तरुणपणी कॉलेजमध्ये असं वाटत असतं की मुलांनी आपलं कौतुक करावं, छान वाटतं. पण कोणी अंगचटीला जायला लागलं तर कुठल्याच मुलीला आवडत नाही, कुठल्याच मुलीला आवडत नाही. हे मात्र 100% खरं. अगदी तुम्ही बसमध्ये गेला, ट्रेनमध्ये गेला. आता म्हणतात आजकाल
की फिजिकल होण्यासाठी इमोशन्सची गरज नसते वगैरे वगैरे, असं जाऊन रिलेशनशिपमध्ये जाऊन येतात. हे सगळं ते मला काही खरं वाटत नाही. यातनं काही समाजामध्ये हे जे आहे हे फक्त पैशासाठी काही गोष्टी झालेल्या असतात किंवा फसवणूक म्हणून झालेली असते. पण आणि हा आगाऊपणा असतो काही मुलींचा, पैशामुळे आलेला, मस्ती अंगातली. त्याच्यामुळे या गोष्टी मुली करतात, त्यांना त्यांचं नुकसानच होतं. तर त्यामुळे आपण स्वतःला आपल्या समाजामध्ये, कुटुंबामध्ये कसं ठेवायचं आहे प्रत्येक स्त्रीनं ठरवायचं आहे. आणि स्त्रीला नेहमी असंच वाटत असतं की आपल्याला मान मिळावा, सन्मान मिळावा, आदर मिळावा. कुणालाही असं वाटत नसतं हे असं कुणालाही वाटत नसतं. किंवा ठीक आहे, पुरुष कदाचित स्त्रीला थोड्या वेळापुरतो कदाचित खोटं कौतुक करेल किंवा खोटी स्तुती करेल, पण ती खोटीच असते हे लक्षात ठेवायचं. आणि स्त्रीनं शेवटी स्वतः खंबीर राहणं महत्त्वाचं आहे. आरशात स्वतःला बघायचं, परिस्थिती काय आहे आपली स्वतःची आणि वय आपलं काय आहे हे जाणूनच वागायचं. हे मात्र 100% खरं. उगाचच काहीतरी 60च्या वयाला 15 आणि 16 आणि 20 वयासारखं मी राहते आणि म्हणून मला खूप छान म्हणतात, असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते सगळं तुम्ही स्वतःला फसवताय हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आणि स्त्री ही नेहमी जबाबदारी आणि कर्तव्यांसाठीच आहे आणि त्याच्यातच तिला आनंद आहे. जबाबदारी कर्तव्य सांभाळत पुन्हा आयुष्य आनंदाने जगणं कसं करायचं हे मीही तुमच्याशी अशा पद्धतीने बोलत असते, गप्पा मारत असते. त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा खूप छान छान कमेंट्स लिहित असता. तुमच्या सगळ्या जणींच्या कमेंट्स मी वाचते, मला खूप आवडतात आणि त्या कमेंट्समुळे आपण एकमेकींना घडवत असतो. आणि नक्कीच आपलं हे जे घडवणं आहे हे आपल्यासाठीच नाही तर समाजासाठी सुद्धा आनंददायक आहे, हे मात्र नक्की खरं.